प्रत्येकाची संडेची प्लॅनिंग ही वेगवेगळी असते. कोणी बाहेर फिरायला जातं, कोणी आउटिंगला जातं, कोणी डिनरला जातं वगैरे. पण माझी मात्र वेगळीच असते संडेची प्लॅनिंग. उद्या संडे आहे म्हणलं की कामाची लिस्ट तयार. माझं असंच काहीसं झालेलं आहे. 1-2 संडे झालं. तर आज संडेचं स्पेशल काय म्हटलं तर सकाळी लवकर उठून नाश्ता वगैरे केला आणि माझ्या घरच्या साफसफाईला सुरुवात केली. सुरुवात मी माझ्या मिक्सरपासून केलेली आहे. एवढं घाण झालं होतं ना ते, तरी मी त्याला जास्त दिवस ठेवत नाही. थोड्या दिवसानंतरच साफ करत असते. पण जे चटणी वगैरे पडलेलं असतं तर घाण होतं, म्हणून त्याला व्यवस्थित घासून पुसून घेतलेलं आहे. ते घासून वगैरे व्यवस्थित स्वच्छ केल्याच्यानंतर माझं मिक्सर हे खूप सुंदर दिसत होतं. मला असं वाटत होतं रोज असंच एवढं सुंदर असलं तर किती छान. मग तेव्हापासून मी रोज क्लीन करून घेते. म्हणजे निदान कपड्याने तर पुसून घेते. आठवड्यातून एक वेळेस मी डीप क्लीनिंग करेल म्हणा, पण रोज असं छान पुसून घेते. एवढं छान वाटत होतं ना क्लीन झाल्याच्या नंतर. आणि माझं संडेचं प्लॅनिंग म्हणजे खरंच काम आहे. एका व्हिडिओमध्ये सगळंच काही सांगू शकत नाही एका मिनिटाच्या डेली ब्लॉगमध्ये. म्हणून मी हा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते तुमच्याच कमेंटवरून. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागतंय. तर सगळं व्यवस्थित लावून ठेव. मी ना मिक्सरची पिन ही असं लावूनच ठेवते, कारण हे डेली यूजचं आहे. नंतर बाहेर गेले आणि घराच्या शेजारी काम होतं वगैरे, फंक्शन वगैरे होता म्हणून मी छान कपडे घातलेले होते. आज राशन म्हणजे माझं मार्केटमधून सामान वगैरे आणलं होतं, ते पण मी व्यवस्थित कोथिंबीर ते काढून ठेवलेलं आहे. आणि मी ते असं व्यवस्थित ह्या कंटेनरमध्ये ठेवलं तर छान राहते, व्यवस्थित फ्रेश राहते. त्यानंतर मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून टाकले, म्हणजे आता आठवडाभर काही टेन्शन नाही काही आणायचं वगैरे असं. आणि ते खराब पण होत नाही आणि व्यवस्थित राहतं फ्रीज. नाहीतर फ्रीजमध्ये खूपच गोंधळ होत असतो. असंच मग नंतर भांडे वगैरे पडले होते. रात्रीचा टाईम झाला होता जवळ मला काम करता. तर रात्री जेवण वगैरे करून मी भांडे नाही, जेवण केलं नव्हतं म्हणजे नाश्ता केला होता. नाश्ता केल्याच्यानंतर माझे दिवसभराचे सगळे भांडे घासून घ्यायला घेतले. आधी किचन ओटा क्लीन करून घेत असते मी. नंतर खाली फंक्शन होता तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या फंक्शनमधून जेवायला बोलवलं होतं. तर खाली बरीच गर्दी होती. मग मी घरी जेवायला घेऊन आले. आणि त्यानंतर मी सकाळी उठल्याच्यानंतर पहिलं ह्यांना ज्वारी दळवण्यासाठी दिले, कारण मला आज भाकरी खायचं मन होतं. त्यामध्ये मी 2 किलो तांदूळ टाकलेले आहेत. मला बिना तांदळाची भाकरी बनवताही येत नाही आणि खायला पण तेवढं काही खास लागत नाही. तुम्ही पण तांदूळ टाकता का ज्वारीमध्ये? टाकत असाल तर कमेंटमध्ये टाका मला, सांगा. आणि नंतर मी भाकरी बनवल्या आणि मी बऱ्याच दिवसानंतर भाकरी बनवल्या होत्या, तरी पण छान आली होती भाकर. मस्त लागत होती चवीला पण. नंतर काय सगळं राशन आणायचं होतं, तर त्यासाठी डब्बे सगळे खाली करून घेत होते. डब्बे खाली करून त्याला घासून वगैरे ठेवलं तर कसं राशन आणण्यासाठी मदत होती आणि सगळं व्यवस्थित आणलं जातं आणि डब्बे पण क्लीन असल्यामुळं छान वाटतं सगळं. म्हणून त्या डब्यामधले जे डाळी वगैरे होत्या सगळं कमीच राहिलेलं राशन होतं. ते सगळं राशन काढून घेतलं आणि ते सगळे डब्बे जे राहिले होते घासायला टाकून घेतले आणि तेवढ्यामध्ये माझे बाकीचे 1-2 कामं पण करून घेतले. आणि नंतर डब्बे घासून त्याला सुकण्यासाठी ठेवून टाकले. हे एक महिन्याच्या शेवटी एक महिन्याच्या स्टार्टिंगला किंवा महिन्याच्या कुठल्यातरी शेवटी हे एक्स्ट्राची कामं असतात. आपले रोजचे भांडे तर असतात, पण महिन्याच्या शेवटी ना ही भांडे जे राशनचे डब्याचे वगैरे हे एक्स्ट्राची कामं असतात. ते आपल्याला करावेच लागतात. जर केले नाही तर खूप घाण होतो, चिकटपणा वगैरे येतो. मला ते आवडत नाही. आणि एका डब्यामध्ये सामान संपल्याच्या नंतर आपण दुसरं काहीतरी टाकतो, तर त्याचा वासही येतो वेगवेगळा. आणि ते ज्या वस्तूमध्ये टाकल्या आपण तर त्याचा वासही येतो वगैरे. तर मध्येच ह्यांनी सांगितलं की चल आपल्याला बाहेर जायचं, तर मला काम सोडून तयार व्हावं लागलं. तर आम्ही बाहेर चाललो आहे माझ्या जाऊबाईंच्या घरी. ते इथंच निजामाबादच्या आसपास राहायला आलेल्या आहेत आता. तर म्हणलं बरेच दिवस झाले आल्यात तर जाऊन भेटून येऊ. म्हणून आम्ही गेलो आहे. पण आमच्या इकडं कसं आभाळ आलेलं होतं, पण पाऊस चालू नव्हता. पण आम्ही जेव्हा ज्या रस्त्याला त्यांच्या जसं जवळ जाल ना तसं पाऊस येत होता. पण छान होतं वातावरण, कारण थंड वातावरण होतं आणि नजारे पण छान होते. ह्या रूटला मी फर्स्ट टाईमच चालले होते, म्हणून छान वाटत होतं. पण एका ठिकाणी असा पाऊस स्टार्ट झाला, खूप जोराचा पाऊस होता आणि सोबत ऊन पण होतं. म्हणून आम्हाला एका जागी थांबावंच लागलं एवढ्या मोठ्या पावसात. आणि आमच्यासारखेच खूप लोकही थांबले होते, पाऊस खूप येत होता म्हणून. आणि रस्त्याच्या कडेला घर होतं, तर तिथं आसरा भेटला आम्हाला थांबण्यासाठी. नंतर घरी आल्याच्या नंतर माझा मसाला डब्बा पण मी भरून घेतला. मी तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी माझा मसाला डबा घेते. माझ्याकडे जो मसाला डब्बा होता ना पूर्वीचा, तो प्लॅस्टिकचा होता आणि त्याला उंदराने पण खाल्लं होतं. कारण माझ्या पहिल्याच्या रूममध्ये ना उंदीर वगैरे होते, म्हणून ते घाण झालं होतं. आणि ते मसाल्याचा डब्बा ना त्यामध्ये सामान इकडं-तिकडं पसरलेलं असतं. ते चिकटतात मसाले. तर खूप घाण वाटत होतं. मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता हा स्टीलचा मसाल्याचा डब्बा. फायनली घेतला मी आणि
मसाल्याचा डबा घेतल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला भरून ठेवणं ह्याची एक खूपच मज्जा असते आणि त्याला पाहण्यामध्ये एक वेगळंच समाधान असतं. आणि हा मसाला मी घरी बनवलेला आहे, गरम मसाला. बघितलं नसेल तर मी त्याचा डिटेल व्हिडिओ पण टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, जाऊन बघा. व्यवस्थित बघा, व्यवस्थित. आम्ही तो मसाला 1 महिनाभर 2 महिना मला पुरतो, तो म्हणजे इनफ होतो. म्हणून मी ते व्यवस्थित करून ठेवले. नंतर राशन भरण्यासाठी घेतले, कारण कालच डब्बे घासून वगैरे ठेवले होते आणि 2 दिवस झाले राशन आणले. पण मला भरायला टाईमच भेटत नाही, कारण ऑन ड्युटी असेल, ह्यांना ड्युटीला जायचं असेल ऑफिसला वगैरे, तर ते कामं राहूनच जातात, एक्स्ट्राची कामं. ह्यांचा डब्बा बनवून देणं, आपले रोजचे भांडे वगैरे जे काय कामं असतात रोजचे तेच लागतात. मग नंतर मी डब्बा वगैरे राशन भरूनच घेतले. तसं मी ह्यावेळेस थोडं कमीच राशन घेऊन आले, कारण मला गावाला जायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ह्या महिन्यात किती लग्न वगैरे आहेत. दर 2 दिवसानंतर मी बाहेर जाते लग्नासाठी वगैरे. तर असंच मी जाणार आहे बाहेर, ते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजेच माझ्या माहेरी लग्न आहे, माझ्या भावाचं लग्न आहे, त्यासाठी येते मी. तर म्हणून मी कमीच राशन आणलेलं आहे. त्यानंतर माझे जे साबण वगैरे आहेत ते तर मी कधी कमी आणत नाही, कारण त्या लागतातच लागतात. मग त्याला पण व्यवस्थित लावून ठेवले आणि सांच्यापारचा टाईम होता ना, तर झाडून घेतले, कारण मला बाहेर बसायचं होतं छान. म्हणून व्यवस्थित झाडून घेतले. पण वातावरण थंड होतं, त्यामुळं माझं म्हणणं झालं बाहेर नाही तर आपण वर जाऊन बसू. आणि वर कसं असंच बसायला आवडत नाही. मग काय, असंच घरी बसले. रात्री ते आले तर काय, एक पार्सल घेऊन आले. काय पार्सल घेऊन आले मला माहीतच नव्हतं. यांना सरप्राईज द्यायचं होतं. हे पण आणि मी पण घरचा आम्ही ॲड्रेस देत नाही, ऑफिसचाच ॲड्रेस देतो, म्हणजे तिथे लवकर येतं. मला तर एक्साइटमेंट होती, काय आहे कुरिअर वगैरे. मला पार्सल खोलायला खरंच खूप आवडतं, म्हणून मी एक्साइटमेंटमध्ये हे पार्सल खोललेलं आहे. आणि खोलल्याच्यानंतर खरंच मी सरप्राईज झाले. मला हे पार्सल खूप म्हणजे खूपच आवडलेलं आहे. माझ्याकडे जो माईक होता, हा आहे माईक आहे, ब्लूटूथ माईक आहे, वायरलेस माईक वगैरे. तर खूप सुंदर क्वालिटी आहे, एवढी छान साऊंड क्वालिटी आहे ना याची. तुम्हाला जर हा माईक पाहिजे असेल तर मी ह्याची लिंक सेंड करेल तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये वगैरे. पाहिजे असेल तर मला कमेंट करा. खूप छान आहे ह्याची क्वालिटी आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. ह्याला चार्जिंग लावावे लागते. आल्याबरोबर ह्यात चार्जिंग नव्हती, म्हणून मी ह्याला चार्जिंग पण लावून ठेवले. आणि मी माझ्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन बोलत होते ना, तरी पण ह्याचा आवाज येत होता. ह्याच्यासोबत एक चार्जर आलेला आहे, छोटंसं चार्जर. खूप छान वाटत होतं आणि माझ्याकडे तो मोठा माईक होता दुसरा, तर त्यापेक्षा हे माईक कुठेही घेऊन जायला छान वाटतं. मग त्याला चार्जिंग पण लावून ठेवून त्याला यूज पण करून बघितलेलं आहे. नंतर काय, दुपारी आराम केलं होतं, तर ते पण गादी वगैरे काढून घेतले. तर एक स्पेशल गोष्ट म्हणजे काय सांगू का, तर आमच्या इथं ना खूप म्हणजे खूपच आवाज येत होता दुपारच्या टाईमला. एरी असं येत नाही एरी टाईमला, म्हणजे खूप शांत असते आमची गल्ली, जास्त आवाज येत नाही. लहान मुलं पण जास्त गोंधळ करत नाही. तर मी म्हणत होते, काय गोंधळ आहे हा? कधी नाही ते हे गोंधळ करतात, एवढा आवाज येत आहेत. म्हणून मी उठून बाहेर जाऊन बघितले पाणी घेऊन जाऊन. तर आमच्या घराच्या शेजारी साप निघाला होता, एवढा मोठा सापटा. तर हा साप बाथरूममध्ये जाऊन बसला होता. तुम्ही पण सर्वांनी काळजी घ्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणून हे जे साप वगैरे आहेत ते घरात थंडीच्या शोधामध्ये येत आहेत. म्हणून सर्वांनी काळजी घ्या, व्यवस्थित घरातले कोपरे वगैरे चेक करा, स्वच्छता राखा आणि खास करून लहान मुलांना अशा जागी जाऊ देऊ नका, थंडचा असेल वगैरे तर एकट्यांना. खरंच खूप मोठा साप आहे, मला तर भीती वाटत होती बघून. त्यानंतर काय, आमचे तर आजकाल सारखे आणि सारखेच पार्सल येतात. मी ह्यांना म्हणले, काल परवाच तर एक पार्सल आलेलं आहे, आज आणखी काय परत? तर बोलतात, तू चेक तर कर, बघ तर. पण मला माहीत नव्हतं काय आहे वगैरे, म्हणून मी चेक करायला गेले. तर काय, ह्यांनी परफ्यूम मागितलं होतं, पण ह्याची क्वालिटी पण छान होती आणि काचेच्या ग्लासमध्ये होते, लिक्विड फॉर्ममध्ये होते. नाहीतर आजकाल कसे येतात माहीत आहे ना, बस त्याच्यामध्ये हवा जास्त असते, पण हे असं नव्हतं, लिक्विडचं होतं. आणि साऊंड पण मी ह्याला 2-4 दिवस झाले यूज करते ना, तर खूप छान होतं. नंतर आम्ही जेवण वगैरे करून वर स्लॅपवर गेलो, थोडंसं राऊंड फिरलो, वॉकिंग वगैरे केली आणि आमच्या टेरेसवरून खूप छान व्ह्यू दिसतो आमच्या आसपासच्या एरियाचा. हे आमचं आंबेडकर नगर आहे, खूप म्हणजे आंबेडकर कॉलनी आहे. खूप छान दिसतं व्ह्यू ह्यातून, मला तर आवडतं. यामध्ये आम्ही छान वातावरण आहे म्हणून दर 2 दिवसाला टेरेसवर जाऊन बसतोय आणि खास कर आमचं बाल्कनीमध्ये जेवण होतंय, तर छान वाटतं असं थंड वातावरणात. आता पुढं कंटिन्यू पाऊस असेल पावसाळ्यामध्ये, त्यामध्ये जाऊ शकेल का नाही माहीत नाही. पण आता तरी खूप छान दिसते, म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि ती एक्झिबिशन आली ना, ते एक्झिबिशनचं पण खूप छान वाटतं. आणि नंतर काय, ह्यांनी स्वयंपाक बनवण्यासाठी ह्यांना बनवायचं होतं स्वयंपाक आज. तसं हे मला खूप मदत करत असतात, तुम्ही बघितलं असेल माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये. तर आजचं स्पेशल होतं एग एग होते,
मी एखादी 2 वेळेस बनवून दिलं होतं ह्यांना, पण आज माझं खरंच स्वयंपाक बनवायचा मन नव्हता. मी फक्त चपात्या बनवल्या होत्या. ते बोलले, की "ठीक आहे, चल मी बनवतो" आणि त्यांना पण छान उत्तम असा स्वयंपाक बनवता येतो. म्हणून कांदा लसूणची फोडणी दिली आणि छान त्या एगला पहिलेच धुवून वगैरे स्वच्छ ठेवले होते हळद वगैरे टाकून. आपली साध्या पद्धतीनंच फोडणी दिली आणि ही एग करी ना, म्हणजे एग फ्राय खूप छान लागतं. आपली फिशचे एग ना खरंच खूप छान लागतात. आपल्या साध्या कोंबडीच्या एगसारखेच लागतात. छान टमाटे वगैरे टाकून त्याला विरघळण्यासाठी मीठ वगैरे टाकून ठेवलं. त्यानी टमाटे सगळे एकजीव होतात, टमाटे कांदे ते सगळी फोडणी तसंच करून घेतले. त्यानंतर खडे मसाले टाकले आपले, सॉरी सुके मसाले वगैरे म्हणजे हळद, कोथिंबीर, मिरची पावडर, मसाले वगैरे आणि आजकाल स्पेशल हे टाकतात. तुम्हाला सांगितलेलं आहे मी बऱ्याच वेळेस. ह्यांना कुठल्याही भाजीमध्ये ती गोष्ट पाहिजेच पाहिजे. ते म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही गेस करा बरं काय असेल? सांगते. तर ते आहे आमचूर. आमचूर पावडर हे कुठल्याही भाजीमध्ये टाकतात आणि ते टाकतात तर खरंच चवही तशीच लागते म्हणजे खूप छान लागते. म्हणून मी आता परत एक्स्ट्राची आमचूर पावडर बनवायला घेणार आहे, कारण त्यांना खरंच खूप आवडतं. त्यानंतर ही भाजी वगैरे झाली आणि काय दुसऱ्या दिवशी सांगितलं, की आपल्याला बाहेर जायचं आहे, ते पण महाराष्ट्रामध्ये. तर आम्ही निघालो आणि एवढं ऊन होतं ना, तर ह्या एवढ्या उन्हामध्ये हे बस स्टॉप एकदम खाली होतं आणि हे तेलंगणा बॉर्डरला चेकिंग वगैरे चालू होती. काय आहे माहीत नाही, पण चेकिंग होती. आमच्या तेलंगणामध्ये तर खूप ऊन होतं, पण बघता बघताच महाराष्ट्र बॉर्डर आलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला महाराष्ट्रामध्ये एंट्री करतानाच खूप छान वाटतं आणि बसमध्ये पण खूप गर्दी होती, कारण फ्री तिकीट आहे आणि हे मांजरा नदी आहे. उन्हामुळं पूर्ण सुकलेली आहे. ही तीच नदी आहे जे पावसाळ्यामध्ये ब्रिजवरून पाणी जातं. तर नंतर बटाणे वगैरे आले बसमध्ये. बटाणे खाऊन संपेपर्यंतच बिलोली आली. तर बिलोलीमध्ये पण आम्ही इकडल्या महाराष्ट्रामध्येच आपल्या लग्नाला आलेलो आहे. म्हणजे ह्यांच्या ओळखीचं आहे आणि ही लालपऱ्यांमध्ये कोण-कोण बसलेलं आहे. परीमध्ये प्रवास करायला खरंच खूप आवडतं. खूप छान वाटतं. नंतर रात्रीचा टाईम झाल्याच्यानंतर घरी आलो आम्ही. नंतर हे बांगड्या वगैरे मी घातल्या होत्या, ते पण काढून ठेवल्या व्यवस्थित. ह्या डब्यामध्ये ठेवत असते मी. म्हणजे पहिलं नव्हते ठेवत. माझ्या अशा बऱ्याच बांगड्या खराब झाल्या. पण खराब झाल्याच्या नंतर कळलं मला, की ह्या अशा बांगड्या कंटेनरमध्ये ह्या बॉक्सेसमध्ये ठेवत. हे बांगड्यांसोबत बॉक्स येतात, पण मी त्याचा यूज कधी केले नाही. पण आता कळतंय, की त्याचा यूज करायचा असतो वगैरे. तर ते बांगड्या वगैरे ठेवून टाकले. जेवण वगैरे तर आम्ही तिथूनच करून आलो होतो. तर माझं म्हणणं झालं, की एक फ्रीजमध्ये एक चॉकलेट आहे. हे थोड्या दिवसापूर्वी चॉकलेट घेऊन आले. तर एक तरी कशाला ठेवायचं? खाऊन टाकायचं ना ते पण आपण, आहे का नाही? म्हणून मी ते चॉकलेट घेऊन टेरेसवर गेले आणि थंड वातावरण होतं. रात्रीचा टाईम खूप छान वाटत होतं. म्हणून मी थोडीशी वॉकिंग केली चॉकलेट खात-खात. जोपर्यंत चॉकलेट संपत नाही तोपर्यंत मी तिथंच बसून राहिले. मला तर हे स्पेशली आवडतं. माझे आता सगळे चॉकलेट संपलेत. पण त्यांनी आणखीन एक स्पेशल गोष्ट आणलेली आहे. ते मी तुम्हाला पुढं दाखवेलच, सांगते तुम्हाला. कारण माझ्या आयुष्यामध्ये जे काही स्पेशल घडतं मी ते तुमच्यासोबत शेअर करते. नंतर काय मी माझे छोटे-मोठे कामं केले. म्हणजेच माझी जे ड्रॉइंग काढलेला होता मी त्याचं हे पेपर निघाला होता त्याला. मग त्याला ग्लू चिटकून घेत होते. व्यवस्थित बसतच नव्हता. बार-बार निघत होतं ते. म्हणून मी व्यवस्थित लावून ठेवले. पण माझ्याकडून एखादी गोष्ट करायची म्हणली तर नुकसान होणं मग साहजिकच आहे. आजही तसंच झालं. मी हा पेपर तर चिकटला, पण त्यावर ग्लू पडलेला आहे फेविकॉल वगैरे. ते साफ कसं करून घेऊ कळत नव्हतं. तर एवढे छान माझ्या ड्रॉइंग्स आहेत. आवडला का तुम्हाला? रात्रीचा टाईम दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर जायचं होतं. आज म्हणजे आपला सॅटर्डे, संडे तर स्पेशलच असतंच. आज 2 आठवडे झाले मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही लाँग व्हिडिओ, म्हणून सगळं एकत्रच शेअर करते तुमच्यासोबत. सगळ्या लाईटी वगैरे लावून घेतल्या आणि आजकालचं वातावरण कसं आहे, म्हणजे कधी मध्येच पाऊस येतोय, मध्येच ऊन येतं, मध्येच आभाळ थंडी वगैरे वाजते आणि अशामध्ये लाईट जाणं स्वाभाविकच आहे आणि लाईट जातीच आहे. म्हणून मी ही चार्जिंगची बॅटरीला चार्जिंग लावून ठेवलेले आहे. म्हणजे पाऊस जरी गेला तरी ठीक आहे, घरात उजेड वगैरे असतं. तर हे बाहेर जायचं म्हटलं तर मी घाईमध्ये केस वगैरे विंचरायला लागले, तयार व्हायला लागले, तर काय माझ्याकडून इथंही घाईमध्ये काहीतरी एक प्रॉब्लेम येणारच मला. तर माझा कंगवा खाली पडला इथं. तर मला खरंच वाटत होतं, अरे घाई कशाला करायची रुपाली? जर घाई केली नाही तर 1-2 मिनटं उशीर तर उशीर, पण समाधान तर होणार ना काम. ही काय एक्स्ट्राचीच कामं वाढून ठेवत असते मी. असंच झालं. मग खाली जाऊन कंगवा वगैरे घेऊन आला. स्वतःचं लवकर आवरून घेतलं आणि हे मला बोलले होते, की "ठीक आहे, आपल्याला फक्त आणि फक्त मार्केटलाच जायचं आहे. आभाळ आहे, पाऊस कधीही येईल, म्हणून फक्त जाऊन येऊ लवकर." म्हणून आम्ही दोघंजणही गेलो आहे. मला खरंच खूप छान सरप्राईज दिलं. पण ह्याने मला सांगितलं नव्हतं, की सरप्राईज आहे म्हणून.
ह्यांच्या चेहऱ्यावर स्माईल दिसत होतं, पण मला वाटलं ठीक आहे, वातावरण छान आहे आणि जेवण वगैरे पण छान झाले म्हणून तर हे घेऊन आलेत मला वेणू मॉलमध्ये. ते पण 2-3 प्लॅन त्यांच्या डोक्यात होते आणि 2-3 प्लॅनही आम्ही खूप छान केलेले आहेत. तर वेणू मॉलमध्ये आम्ही गेले होते, पण माझं यूट्यूब चॅनल पहिलं स्टार्ट नव्हतं. मी तुमच्यासोबत कनेक्ट नव्हते म्हणून मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ टाकले नाही आहेत. पण आत्ता गेलेत तर मी म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. आणि वेणू मॉलमध्ये खरंच खूप छान वातावरण असतं. विंडो शॉपिंग वगैरे केली, खूप मज्जा येत होती. कारण बऱ्याच दिवसानंतर आले इथं आणि काय नंतर आम्ही उभं टाकून होतो आणि जमीन चालत होती. हां, तसंच आहे. आपण उभं टाकल्याच्यानंतर जमीन चालती इथं. खूप छान वाटत होतं. फर्स्ट प्लॅन काय सांगू का? तुम्हीच बघा ना समोर काय फर्स्ट प्लॅन ते. काय आम्ही दोघांनी गेलो तिथं. मी त्यांना विचारत होते, "काय आहे सांगा, काय आहे सांगा?" ते म्हणत होते, "काय नाही असंच आलोय फिरायला. खूप दिवस झालं आली नाहीस ना तू घराच्या बाहेर." पण मी जाते, पण असं स्पेशल जागी तेवढं जात नाही आहे. मग आणखी ज्या मजलीवर गेलो आम्ही तिथं स्पेशल आहे असं वाटत होतं मला, पण तिथंही नव्हतं. त्यापेक्षा वर जायचं होतं म्हणजे 3ऱ्या मजल्यावर होतं, त्रिओ ब्लॉकवर. म्हणून आम्ही तिथं गेलेलो आहे. तर तिथून काय पार्टी होती, पार्टी नाईट होती आमची. म्हणजेच काय मूव्ही नाईट होती, मूव्ही आउटिंग वगैरे. मूव्हीला घेऊन आलो PVRमध्ये. इथं ना मूव्ही मस्त असते, पण सायलेंट असतात सगळे ऑफिशियल वगैरे आणि तेवढा साऊंड बेस पण नसतो. मग मूव्ही बघितली, 3 तासाची मूव्ही बघितली आणि मूव्ही बघून आम्ही बाहेर निघालो. मला वाटत होतं आता घरी जायचं, जेवायला वगैरे बनवायचं. कारण असं बाहेर फिरायल्यानंतर 2-3 तास मूव्ही बघितल्यानंतर बाहेर घरी जाऊन स्वयंपाक करायचं कुणाचं मन नव्हतं. पण परत ते घेऊन आले पिझ्झा हटमध्ये म्हणजे पिझ्झा वगैरे खायला. तर आम्ही चीज पिझ्झा ऑर्डर केला. दोघांनी पण खूप एन्जॉय केला आणि खूप गरम होता तो. हाताला तर एकदम भाजत होता गरमागरम घेतल्याच्यानंतर. पण मस्त लागत होतं. पिझ्झा वगैरे खाल्ला आणि त्याच्या 2 दिवसानंतरच माझं मन एक वेळेस चांगले खायला लागलं ना, तर माझी जीभ खरंच लालचवून जाते. तिला काही ना काही मग चांगलं खायला लागतंच. मी तुम्हाला माझा एक ब्लॉग दाखवलेला आहे, मोठा ब्लॉग आहे, व्हिडिओ बघितला नसेल तर बघा. कारण मी पाणीपुरी खाल्ली, वडापाव खाल्ला, असंच लस्सी, मँगो लस्सी वगैरे असंच काही खाल्लं होतं. म्हणून माझं स्वयंपाक करायचं म्हणणं नव्हतं. तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच झालं होतं माझं. असंच पिझ्झा वगैरे खाल्ला मी म्हणून माझं स्वयंपाक करायचं मनच होत नाही. मग छान पिझ्झा खाल्ला आणि घरी आलो. सोबत मार्केटमधलं सामान वगैरे भाजीला घेऊन, म्हणजे आठवड्याभराचं मार्केटचं भाजीसाठी घेऊन आले. आणि स्पेशल गोष्ट हीच आहे, ह्यांनी मला फलीपट्टू घेतलेले. मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात मी खरंच विसरले. आणि मी नंतर केले काय माहिती आहे ना, नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी बरं का. तुम्हाला माहिती आहे माझ्याने तेवढं काही काम होत नाही आणि मला तेवढा उत्साह पण नाही आहे. तर मी छान ग्रीन चटणी बनवून घेतली. कशासाठी बनवत असेल बरं? सांगा बरं, गेस करा. तर मी बनवते फ्रेंच राईस. सॉरी फ्रेंच राईस नाही, फ्रँकी आपली. मी ही ना माझ्या स्कूल टाईममध्ये खाल्लेली होती. स्कूल नाही, कॉलेज टाईममध्ये माझ्या फ्रेंड्सने वगैरे खाऊ घातली होती. पण म्हणलं ह्याचं हेल्दी व्हर्जन बनवावं. आपल्या घरी जे आहे त्यामध्ये हेल्दी बनवून खावं. माझ्याकडे तसं पनीर नव्हतं, पण लाईट भूक लागलेली होती. फुल भूक तर नव्हती. म्हणून कांदे सगळे त्यात मसाले टाकून घेतले आणि माझ्याकडे पत्तागोबी होती. पत्तागोबी आणि कांद्याला क्रिस्पीच ठेवलं. त्यामध्ये मीठ टाकून घेतलं, मिरची पावडर, सगळे आमचूर पावडर वगैरे. मला खरंच ह्यामध्ये आमचूर पावडर आवडलं. सगळं टाकून घेऊन त्याला परतून घेतलं. क्रिस्पीच ठेवलं होतं त्याला. नंतर चपाती बनवून घेतली. तुम्ही काहीही बनवून घ्या. चपाती घ्या, पराठा घ्या, मैद्याचा पराठा घ्या. पण मैद्याच्या पराठा त्याला तेवढं आपण हेल्दी म्हणू शकत नाही. म्हणून मी आपली जी घरची चपाती आहे तीच बनवली. आणि हे लहान मुलांना पण खाऊ घालू शकता तुम्ही. म्हणजे कसं सगळंच हेल्दी आहे, घरी बनवलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आवडतं त्या भाज्या घालू शकता. म्हणून मी एक अंडं घेतलेलं आहे आणि अंड्याची पोळी बनवून घेतलेली. त्यात सगळे मसाले टाकले होते. त्यावर ही चपाती ठेवलेली आहे. म्हणजे चपाती ठेवल्याच्या नंतर छान त्या अंड्याच्या पोळीला शिजू दिला आणि त्यानंतर आपली क्रीम टाकली त्यावर. आणि ही क्रीम ना मी घरी बनवलेली आहे. जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी बनवायची वगैरे. जर आपण बाहेरच्या मॉलमधून वगैरे घेतली तर तेवढेच पैसे जातात आणि ते कधीची असती काय नाही तेवढं काय माहीत नाही. म्हणून आपण घरी बनवा हेल्दी, जेव्हाचं तेव्हा. खूप मस्त लागते क्रीम. मी घरी बनवलेली आहे आणि 8-15 दिवस झाले मी ती क्रीम बनवून ठेवली, यूज केलेली आहे. खूप छान लागते. त्यावर मग ग्रीन चटणी वगैरे टाकून घेतली आणि जे मी मसाला बनवला होता ते पण मसाला टाकून घेतला आणि छान माझं फ्रेंच फ्राय राईस म्हणजे फ्रँकी खूप छान लागत होती चवीला आणि ह्यांना पण खूप आवडली. हे तर
फर्स्ट टाइम मी बनवून दिलं. मला तर असं बनवायला आणि खायला खरंच खूप आवडतं. कसं वाटलं? चला भेटू पुन्हा. बाय.